सांगायचं आम्हाला? तुला तुला तुळजाला आवडते ना? तू सांगत नसला तरी आम्हाला माहितीये तुझं तुळजावर किती प्रेम येते. दादा, तू तिला हे सांगायला घाबरतोयस ना? तुला जमत नसेल तर आम्ही सांगू. आम्हाला ना तुमच्या दोघांचं लग्न झालेलं बघायचं दादा. काही येड लागलाय का तुम्हाला? काय बोलताय कळतंय का तुम्हाला? कुठं तुळजा कुठं मी? अरे तिच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे बापांनो. अरे तिच्याशी लग्न करायचं लांबच, तिचा विचार करायची मी लायकी नाही माझी. दादा अरे पण बस बस, यो विषय परत काढायचा नाही. लई डोकं चालायला लागलं तुमचं. परत तिच्या आणि माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही. माझं आणि तिचं लग्न या जन्मात होणं शक्य नाही. तुळजा माझ्या नशिबात नाही हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. जा झोपत. दादा माझ्या बहिणी पण ना खरंच येड्यात. माझं लग्न तुझ्याबरोबर व्हायला निघाले. त्यांना कोण सांगणार त्याच्या मनात दुसरं कोणतरी? खरंच ते योग्य त्याच्यासाठी. तसं बी तुझा उद्या माझ्याबरोबर लग्नाला तयार झाली असती, डॅडीने आमचं लग्न थोडीच लावून दिलं असतं. अरे त्यांना बी त्यांचा मानपण जपायचा आहेच की. आज बघितलं ना डॅडींचा राग एवढं भडकलं होतं तुळजावर. खरं तर ना त्यांना मला मारायचं असतं. माझा सगळा राग तुळजावर काढलं. एवढासा उशीर झाला म्हणून एवढं चिडलं होतं. उद्या जर तुळजाचं लग्न सिद्धार्थ बरोबर लावायला मी मदत केली कळलं ना तर जीवच घेतील माझं. घेऊ दे, जीव घेऊ दे. मला एवढं माहितीये डॅडीने माझा जीव घेतला ना तर ते माझ्या बहिणीला असं वाऱ्यावर नाही सोडणार. ते त्यांच्या पाठीशी उभं राहतील हे मला चांगलं माहिती. त्यामुळं ना दोस्तीतलं वचन मी नाही तोडणार आता. मला तुझ्याला दिलेलं वचन पूर्ण करायलाच लागणार. आणि तिच्या आनंदासाठी ना मी हे वचन पूर्ण करणारच. सूर्या, मला खूप टेन्शन आलंय. काय झालं? मी गेल्यावर डॅडी परत भडकलं का? काल पहिल्यांदाच एवढं डॅडींना चिडलेलं बघितलं. खरं तर ना माझंच चुकलं. मी तुला वेळेत घेऊन यायला पाहिजे होता आज. नाही नाही, मी डॅडींबद्दल नाही बोलत आहे. मग मला वेगळ्याच गोष्टींचं टेन्शन येत आहे. काल आपल्यावर हल्ला करणारी माणसं नक्की कोण होती? म्हणजे कोणीतरी पाळत तर ठेवलं नाहीये ना आपल्यावर? अगं नाही नाही, असं कशाला कोण पाळत ठेवल? तिकडं आड बाजूला ना रातचं लय दरोडे पडतात. ते वाटत गाडी उभं करून लय माणसांनी लुटलं इकडं. मला वाटतंय ना त्याच टोळीतली माणसं असणार आहे ती. अगं पण आपलं नशीब चांगलं म्हणून आपण वाचलो. सूर्या, तू सोबत होतास म्हणून वाचलो. मला माझ्या नको असलेल्या लग्नातून पण असंच वाचवशील ना मला? खरंच सत्यजितने हा हल्ला केला असेल का? पण तो असं का करेल? त्याने माझ्यावर लक्ष ठेवायला तर ही माणसं पाठवली नाहीत ना? असं असेल तर त्याला सिद्धार्थ बद्दलही कळलं असेल.
फोन का उचलना झाली? कुठं मिली? मुद्दाम फोन उचलत नसणारी, मुद्दाम शत्रूलाच फोन लावतो. शत्रू भैया, तुमच्या खोलीत जर धूळ साठली असेल, पाठवू का तिला साफ करायला? छत्री, तुलाच माझ्या मनातलं आहे ना बरोबर कळतं बघ. आलं तुमच्या मनात, केलं मी क्षणात. माझं कामच आहे ते. हॅपी बर्थडे दाजी. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमचाच विचार करत होतो, म्हणलं यावेळेस गिफ्ट काय द्यावं तुम्हाला. बोला, काय पाहिजे गिफ्ट? शत्रू, अरे तू दाजी दाजी म्हणून मला लय मान देतोयस रे. पण तुझ्या बहिणीनं मला नवरा मानाय पाहिजे का नाही? म्हणजे काय झालं? अरे अख्ख्या गावानं मला शुभेच्छा दिल्या. पण तुझ्या बहिणीला त्यावेळेस नाही वाटलं. मी म्हटलं जाऊ दे, माहित नसेल म्हणून मीच फोन केला. फोन पण उचलं ना.